नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलमध्ये आता एक से बडकर एक धमाकेदार व्हिडिओ आपल्या समोर येत आहे. तर मित्रांनो, आपण पाहतो की तिलोत्तमा ही मंदिरामध्ये जायला निघालेली असते, पण तेवढ्यात तिथे जगन्नाथ येऊन तिला सांगत असतो की सारंगच्या जीवाला धोका आहे. आज अमावस्या आहे, त्यामुळे कुठेही तुम्ही बाहेर जाऊ नका. आणि सावली त्याचं सुरक्षा कवच आहे. त्याची भाग्यरेषा ही सावली आहे, तिला सोबत घेऊन जा. पण तिलोत्तमाला असं वाटतं की हा काही प्लॅन करत आहे. त्याच्या लेकीला आपण घेऊन जावं या पूजेमध्ये, त्यामुळे त्याचं हे सगळं कारस्थान चालू आहे. पण तिलोत्तमा त्याचं काही एक ऐकत नाही, सारंगचं सुद्धा ऐकत नाही आणि सावलीला घरी ठेवून बाकी सगळे मंदिरात गेलेले असतात. सारंगला मात्र हे सगळं मान्य नसतं, पण सावलीने त्याला समजावून सांगितलेलं असतं की ही आजची पूजा खूप महत्त्वाची आहे. मी नाही तर माझ्या वतीने तुम्ही पूजा करा म्हणून. आणि सगळेजण मंदिरामध्ये गेलेले असतात. त्यानंतर सावली आपल्या रूममध्ये येत असते आणि तिनं पाहिलेलं असतं की सारंग सरांचा जो काही रुमाल आहे तो घरातच विसरलेला आहे. तो त्यांचा लकी रुमाल आहे आणि जगन्नाथने तिला सांगितलेलं असतं की सारंगच्या जीवाला धोका आहे म्हणून. तर सावलीला खूप काळजी वाटू लागते. ती म्हणते, सारंग सरांची हमेशा मीच काळजी घेतली होती, त्यांचं हमेशा मी रक्षण केलेलं आहे आणि आता त्यामुळे हा त्यांचा रुमालसुद्धा आज घरी राहिलेला आहे. आता मला जावंच लागेल. आणि त्यानंतर सावली जगन्नाथजींना फोन करते. पण जगन्नाथजी महामृत्युंजय मंत्राचा जप करून पूजा करत असतात आणि ते बोलतात तिला की ठीक आहे, मी येतो तुझ्याकडे म्हणून. तू काहीच काळजी करू नको, मी सगळं बघेन म्हणून. इकडे आपण पाहतो की ऐश्वर्याने ज्या काही अंधश्रद्धा निर्मूलनवाल्या बायका असतात त्यांना पैसे देऊन त्यांना मॅनेज केलेलं असतं आणि त्यांना एक व्हिडिओ पाठवलेला असतो, जो असतो जगन्नाथचा. आणि त्यांनी सांगितलेलं असतं की या माणसाला बंधुगिरीच्या नावाखाली अटक करायला सांगा. आणि त्या सगळ्या जातात त्या म्हणजे देवाच्या पोलीस स्टेशनमध्ये. देवा सगळ्यांना सांगत असतो, शांत व्हा, काय झालं ते सांगा, आपण त्याच्यावरती मार्ग काढूया. पण त्या बायका काही ऐकायला तयार नसतात. त्या म्हणत असतात की जगन्नाथजींना अटक करा म्हणून. आणि असा गोंधळ त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घातलेला असतो. आणि तेच बघून वरचा जो सब इन्स्पेक्टर असतो त्याचा देवाला फोन आलेला असतो आणि तो बोलत असतो की सगळं वातावरण खूप चिघळण्याच्या आधी इन्स्पेक्टरला सांगत असतात की जगन्नाथजींना अटक करा म्हणून. आणि देवाला हे ऐकून मोठा धक्का बसतो. देवा त्यांना म्हणतो, ठीक आहे, मी त्यांना अटक करायला जात आहे म्हणून. आणि देवा जगन्नाथजींना अटक करायला गेलेलं असतं. तर जगन्नाथजी तिथे महामृत्युंजय मंत्राचा जप करत असतात, होम हवन चालू असतो. तर अलका म्हणते, काय रे अलका. देवाला बघून अलकाला खूप आनंद होतो. अलका म्हणते, काय रे देवा, खूप दिवसातून आज आला आहेस, काय काम काढलं आहेस का? तेव्हा देवा म्हणतो, माफ करा, पण मला जगन्नाथजींना अटक करावी लागेल. अलकाला खूप आश्चर्य वाटतं आणि जगन्नाथजींना विचारत असते, काय हो, हे काय भानगड आहे नक्की? तेव्हा जगन्नाथजींना सुद्धा काहीच कळत नाही की असं कसं झालं म्हणून. ते म्हणतात, थांब, एवढी पूजा मला करू देत, मग मी येतो तुझ्यासोबत. तेव्हा देवा म्हणतो, काहीच हरकत नाही, मी इथं थांबतो, तुम्ही तुमची पूजा आवरून घ्या म्हणून. इकडे आपण पाहतो की सावली जगन्नाथजींचा कितीही वेळ वाट बघून जगन्नाथजी येत नाहीत. त्यामुळे सावली काय करते, आपल्या कपाटातून एक साडी बाहेर काढते आणि ती तिच्या बाल्कनीतून खाली टाकते, कारण तिच्या रूमचा दरवाजा जो आहे तो ऐश्वर्याने लावलेला असतो. सावलीने तिला कितीही विनंती केली तरी ऐश्वर्या तो दरवाजा उघडायला तयार नसते. मग सावली नाईलाजाने सारंग सरांना वाचवण्यासाठी खिडकीतून आता छलांग लावणार आहे आणि ती साडी खिडकीतून खाली दोरीने बांधत असते आणि ती खाली उतरण्याचा प्रयत्न करत असते आणि फायनली ती खाली उतरते. इकडे सारंग जो आहे तो खूप लेट झालेला असतो, म्हणून सावलीला फोन लावायचा प्रयत्न करत असतो. पण ऐश्वर्याने सारंगला मारण्यासाठी आपली माणसं तिथं पाठवलेली असतात आणि त्याच माणसांना ती सांगत असते की सारंग कोणाला तरी फोन करतोय, तुम्ही पटकन लाईट ऑफ करा म्हणून. कारण सारंग हा मंदिरातून एका साईडला येऊन फोन करत असतो आणि हा चान्स असतो त्याला एकट्याला मारण्यासाठी. आणि हेच बघून ती लोक लाईट ऑफ करतात आणि सारंगवरती हमला करणार असतात. पण तोपर्यंतच तिथे सावली जी आहे ती धावत धावत येते आणि तिलोत्तमाला सुद्धा समजतं की सारंगवरती हमला होत आहे. सारंग ओरडलेला आहे म्हणून तिलोत्तमासुद्धा जाऊन बघते तर सारंगच्या जीवाला धोका होता म्हणून.
आणि इकडे जगन्नाथजीसुद्धा सावली आणि सारंगला वाचवण्यासाठी देवाच्या अटकेतून पळून जाऊन एका बाईकवरती ते सारंगकडे मंदिरामध्ये निघालेले असतात. आणि हा सगळा प्रकार घडल्यानंतर आता सावली आणि तिलोत्तमा या दोघी पुन्हा एकत्र येणार आहेत. तिलोत्तमाला सुद्धा समजणार आहेत की खरंच सारंगची भाग्यरेषा ही सावलीच आहे आणि जगन्नाथची जी काही पत्रिका बघून त्याची भविष्यवाणी सांगितलेली आहे ती सुद्धा बरोबरच आहे. आणि यामध्ये आता ऐश्वर्या कशी अडकणार आहे, ऐश्वर्याचं हे सत्य कसं बाहेर येणार आहे आणि त्यानंतर जगन्नाथजींना स्वतः तिलोत्तमा बाहेर काढणार आहे जेलमधून, हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये भेटूयात.